हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. त्याचे आपण 3 शॉर्ट्स अपलोड केलेले आहे. पहिलेच तुम्हाला तो मुद्दा समजलाच असेल आपण कोणत्या मुद्द्यावर बोलत आहे. तर आपण आता भारत सरकारचं एक नवं इंधन आणि त्यावर सुप्रीम कोर्टात दाखल झालेली एक याचिका यावर बोलत आहे. तर सगळ्यात पहिले नवीन इंधन काय आहे ते आपण पहिल्या शॉर्ट्समध्ये सांगितलं की E20, E27 आणि बायोडिझेल. तर यामध्ये काय 20% इथेनॉल, 80% पेट्रोल. हे इंधन स्वच्छ जळतं, हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करतं. आणि बायोडिझेल हे ऊसाच्या मळी आणि वनस्पती तेल आणि इतर सेंद्रिय पदार्थापासून तयार होतं. हे नवीकरणीय, पर्यावरणपूरक आणि विषमुक्त इंधन आहे. या 2 इंधनामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित म्हणजे आपण ज्यावर डिपेंड आहे क्रूड ऑइलवर, याचा डिपेंडन्सी कमी होणार आहे आपली. त्यानंतर स्वच्छ पर्यावरणाकडे भारताचं एक मोठं पाऊल राहणार आहे. आणि त्यानंतर हे सगळं काही झालं 2018 मध्ये गव्हर्नमेंटनी ठरवलं होतं की आम्ही याची E20 ब्लेंडिंगचं टार्गेट 2025 ला कंप्लीट करू. तर हे भारत सरकारने अचीव केलेलं आहे आणि ते आपण वापरतोय पेट्रोल. ठीक आहे. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली की नव्या इंधनावर काही गंभीर प्रश्न निर्माण झाले, उपस्थित झाले. मग या गंभीर ज्या मागण्या आहेत त्या आहेत की पंपावर पुन्हा इथेनॉल फ्री पेट्रोल उपलब्ध होईल का. त्यानंतर याला कारण काय आहे की इथेनॉल फ्री पेट्रोल का उपलब्ध झालं पाहिजे आपल्याला. तर याचं कारण असं आहे की एप्रिल 2023 अगोदरच्या ज्या मॅन्युफॅक्चर झालेल्या गाड्या आहेत ज्या आपण वापरतोय, त्या जेव्हा मॅन्युफॅक्चर झालं तेव्हा E27 किंवा E20 म्हणून त्या बनवल्या गेलेल्या नाही, तेव्हा त्या कॉम्पिटेबल नाही आहे त्या पेट्रोलसाठी. ठीक आहे. तर ज्या जुन्या गाड्या आहे 2023 अगोदरच्या, त्यासाठी हे डिझेल किंवा पेट्रोल चालणार आहे का. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक पंपावर इथेनॉल टक्केवारी स्पष्ट दिसली पाहिजे. त्यानंतर वॉरंटी, इन्शुरन्स नियम ग्राहक हितकारी झाले पाहिजे. कारण E20 मुळे इंजनचा कधी लॉस झाला तर जे तुमचे इन्शुरन्स कंपनी ते आपल्याला त्याच्यावर कव्हर करून देणार आहे का. कारण की आता अवेलेबलच होत नाहीये ते पेट्रोल. आपण टाकलं तर इन्शुरन्स कंपनी काय म्हणणार आपल्याला की तुमचं तर इंजन E10 किंवा फक्त पेट्रोल चालण्यासाठी आहे, मग तुम्ही त्याच्यामध्ये E20 कशासाठी टाकलं. ठीक आहे ना. तर असा पण एक मुद्दा तयार होतोय. तर त्यानंतर असा मुद्दा तयार झाल्यानंतर दुसरा इथेनॉल मिळण्यावर पेट्रोलची किंमत कमी झाली का, याचा खरंच ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला मदत झाली का आपल्याला काही फायदा झाला का याच्याबद्दल. ठीक आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा असा आहे की या सर्वात सगळ्यांना फायदा झाला का, ग्राहकाला, शेतकरीला, त्याच्यानंतर पर्यावरणाला. तर या याचिकेचे हे प्रमुख मागण्या आहे आणि प्रश्न निर्माण झालेले आहे. ठीक आहे. या याचिकेतील अजून एक प्रमुख मागणी अशी आहे किंवा मग आपलं ऑब्झर्वेशन असं आहे की बाहेरचे देश, जर्मनी तर सगळ्यात जास्त गाड्यांचं मार्केट आहे आणि गाडींसाठी खूप फेमस आहे. कारण की तिथं खूप छान हायवे वगैरे बांधलेले आहे. तर तिथल्या ग्राहकांसाठी किंवा अदर जर्मनीच नाही तर कोणतेही देश घ्या किंवा कोणते बाहेरचं देश घ्या, तर यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या पेट्रोल पंपावर आपण जेव्हा जातो तर तिथं आपल्या आपण जे ग्राहक आहे यांच्यासाठी काय केलेलं आहे, एकच नाही सगळ्याच त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक फ्युएलचं किंवा इंधनाचं व्हेरियंट तिथं ठेवलेलं आहे. किंवा तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये 100% पेट्रोल टाकायचं तरी ते तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला E27 टाकायचं तरी उपलब्ध आहे. तर बाहेरच्या देशात काय आहे की बाहेरच्या देशामध्ये ग्राहकाला पेट्रोल पंपावर फ्युएल किंवा इंधन चॉईस करण्याची सुविधा आहे. म्हणजे आपण तिथे गेलो तर आपण सांगू शकतो की मला 100% पेट्रोल पाहिजे तर तुम्हाला 100% पेट्रोल भेटेल. तुम्हाला E27 पाहिजे E27 भेटेल, किंवा E20 पाहिजे तर E20 भेटेल, किंवा शुद्ध डिझेल पाहिजे तर डिझेल पण भेटून जाईल. ठीक आहे. तर ही ग्राहकांना तिथं अशी सुविधा उपलब्ध आहे. तशी ती आपल्या इंडियात पण झाली पाहिजे. ठीक आहे.
मग यावर सगळं काही झाल्यानंतर सरकारची काय भूमिका आहे? भारत सरकार इथेनॉल ब्लेंडिंगला मोठा पाठिंबा देत आहे, कारण की त्यांचं टार्गेट होतं 2025 पर्यंत 20% ब्लेंडिंगचं टार्गेट होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यामुळे परकीय चलनाची जी बचत आहे ती जास्त होणार. नंतर क्रूड ऑइल आयात कमी करणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांचं म्हणणे की ही वाढ झालेली आहे. ठीक आहे. तसंच मोठ्या प्रमाणात CO2 उत्सर्जन कमी झालेलं आहे. फुटप्रिंट म्हणतो आपण त्याला, कार्बन डायऑक्साईडचं, हे पण कमी झालेलं आहे. त्यानंतर हे सगळे सरकारचे मुद्दे असे आहे की त्यांनी क्लिअर केलेले किंवा टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणजे सरकारचा हेतू स्पष्ट आहे, स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल आणि शाश्वत विकास. ठीक आहे. हे सगळ्यांनाच पाहिजे आपल्याला. मग ह्यामध्ये आता याचिका दाखल झाली, यावर काय सुनावणी होईल हे आपल्या सगळ्यांना आता माहितच होईल लवकरच. सुप्रीम कोर्ट याचिका म्हणजे 1 सप्टेंबर 2025 रोजी ही हिअरिंग आहे या पेटिशनची. तर गाईज, या हिअरिंग मध्ये 1 सप्टेंबरला काय कंक्लुजन निघतं हे आपण बघणारच आहे. पण आपला फक्त एकच मुद्दा आहे या व्हिडिओ टाकण्याबद्दल, की आपल्या ज्या जुन्या गाड्या आहेत, ज्या व्हेकल्स आहेत, त्या या फ्लुइडसाठी किंवा ह्या इंधनासाठी कॉम्पिटेबल नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला गाडी वारंवार गॅरेजला घेऊन जावं लागणार आहे, कारण की इथेनॉल आणि बायोडिझेलमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असणार आहे. तर सकाळी गाडी चालू होण्यासाठी त्रास देणार आहे, कारण की फ्युएल पेट्रोल जळण्यासाठी पाणी मिक्स झालं तर पेट्रोल जळत नाही किंवा कंबशन होत नाही. तर त्यामुळे आपल्या गाडीला विनाकारण गॅस किट बदलणे किंवा कार्बोरेटर बदलणे, तर या सगळ्या गोष्टीचा भार आपल्या खिशावर पडणार आहे. त्याच्यामुळंच सरकारला किंवा ज्या कंपन्या आहेत इंडियन पेट्रोल ज्या बनवतात इंडियामध्ये, तर या सगळ्या कंपन्यांना आपल्याला एकच विनंती आहे की ते फ्लुइड किंवा ते इंधन असं बनवायला पाहिजे की त्यामुळे आपल्या जुन्या गाड्यांना पण काही नुकसान झालं नाही पाहिजे, आणि जे काही हरितगृह किंवा ऑक्सिजन फुटप्रिंट, आपलं कार्बन डायऑक्साईड फुटप्रिंट जे होते ते पण कमी झालं पाहिजे. कारण की यामुळेच आपल्याला गाडी चालवणं किंवा मग खिशाला जी झळ बसणार आहे ती कमी होणार आहे. तर आपलं हे एकच म्हणणे आहे की सगळ्यांसाठी हे फायदेशीर ठरलं पाहिजे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्हाला काय वाटतंय हे एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं याबद्दल, की गव्हर्नमेंटची काय भूमिका असली पाहिजे आणि तुमची काय भूमिका आहे आणि तुम्हाला काय पाहिजे. कारण की ग्राहक हा शेवटी राजा असतो आणि आपल्या सगळ्यांना फायनान्शियल बघूनच गाडी चालवणं होऊ शकतं. तर यासाठी आपल्याला आर्थिक भार पडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल किंवा गव्हर्नमेंटला काही सूचना सुचवता येईल, तर तुम्ही या गोष्टी विचार करा आणि कमेंट करून सांगा की अजून यामध्ये काय आपल्याला दुरुस्ती करता येईल का. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता स्टे ट्यून द चॅनल टू अपलोड अ न्यू व्हिडिओ. आपण आता नवीन व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे, तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे मी जेव्हा चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन जाईल की आज चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. बाय गाईज.